हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTUGC नेट संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं ऑफिशियल अपडेट आहे, ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जातो विथ प्रॅक्टिस. फ्रेंड, हा कोर्स जॉईन केल्यानंतर नेट एक्झामचा पूर्णपणे सिलेबस त्यामध्ये कव्हर होईल, MS सेट एक्झामचा पूर्णपणे सिलेबस त्यामध्ये कव्हर होईल आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर तुम्हाला पेट एंट्रन्स द्यायची असेल तर पेटचाही सिलेबस त्या कोर्समध्ये कव्हर होईल. म्हणजे एकाच कोर्समध्ये तीनही एक्झामचा सिलेबस तुमचा कव्हर होतो. हा कोर्स पेपर फर्स्टसाठी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या कोर्सचा वापर करून पेपर फर्स्टमध्ये 92 पर्यंत देखील स्कोअर केलेला आहे. फ्रेंड, या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरला मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. फ्रेंड, आज आपण NTUGC नेट संदर्भात जे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे ते पाहणार आहोत. तर फ्रेंड, या ठिकाणी एक अपडेट त्यांनी 20 मे 2026ला रिलीज केली होती. त्यामध्येच एक त्यांनी डेट सांगितलेली आहे, ती अत्यंत महत्त्वाची डेट आहे, ती म्हणजे करेक्शन विंडोची. ज्या विद्यार्थ्यांनी NTUGC नेटचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी करेक्शन विंडो आजपासून ओपन झालेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, फॉर्म भरताना काही चुकी केलेली आहे, त्यांना त्यांचं करेक्शन करायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठल्याही पद्धतीची चुकी असेल, त्या चुकीचं करेक्शन करण्यासाठी विंडो आज ओपन झालेला आहे. इथं पाहू शकता जी एक्सटेंडेड डेट होती ती होती 25 मे ते 27 मे. म्हणजे 25 मेला करेक्शन विंडो ऑन होणार होता. अनेक विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये करेक्शन विंडोचं ऑप्शन दिसत आहे. त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये एरर असेल तर त्यांनी डायरेक्टली उद्या प्रयत्न करा. उद्या ती वेबसाईट सुरळीत चालेल. तुम्ही कुठल्या प्रकारचं करेक्शन तुमच्या फॉर्ममध्ये घडून आणू शकता. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर करेक्शनचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. फ्रेंड, NTUGC नेटच्या फॉर्ममध्ये करेक्शनसाठी त्यांनी एक मुभा दिलेली आहे 2 दिवसाची. तो विंडो आज ओपन आहे. अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल माहीत नसतं, सो एक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं करेक्शन असेल तर करेक्शन करा, कारण एकदा करेक्शन झालं, तुम्ही लॉग आउट केलं तर पुन्हा करेक्शन करता येत नाही. आणि जर इन केस चुकीच्या माहितीनुसार तुम्ही क्वालिफाय झाले तर त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय कन्सिडर केलं जातं. म्हणून जे पण करेक्शन असेल ते आता करेक्शन करून तुम्ही योग्य पद्धतीने फॉर्म भरा आणि NTUGC नेट एक्झाम देऊ शकता. सिंपल. तर हे जे अपडेट आहे तुम्हाला मी कळवलेलं आहे. बाकी जर तुम्ही नेट किंवा MS सेटचा अभ्यास करत असाल तर पेपर फर्स्टचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. डेफिनेटली फायदा होईल. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. फ्रेंड, आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.